मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमधून एक बातमी ऐकायला मिळाली होती. बातमी होती 13 आणि 8 वर्षांच्या दोन मुलांनी एका 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला होता. त्यापूर्वी सुद्धा अशीच एक बातमी आपल्या छत्तीसगडमधून सुद्धा ऐकायला आली. या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करतोय ते सर्व पालकांनी अतिशय गांभीर्याने घ्यावं आणि आपली जर लहान मुले असतील तर त्यांना आपल्या पद्धतीने आपल्याला जमेल तसं अगदी शांतपणे त्यांना समजून सुद्धा सांगावं. गेल्या काही महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमधून एक बातमी ऐकायला मिळाली होती की 13 वर्षांच्या आणि एका 8 वर्षांच्या अशा दोन मुलांनी मिळून एका 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला होता. हे काही कमी नव्हतं किंवा हे पहिल्यांदा घडतंय असं पण नव्हतं. 2 दिवसांपूर्वी छत्तीसगडमधून सुद्धा अशी एक बातमी ऐकायला मिळाली जिथे 13 वर्षांच्या मुलीने 10 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला. आता ह्या दोन्ही बातम्या जितक्या सुन्न करणाऱ्या आहेत तितक्याच आपण समाज म्हणून गांभीर्याने घेणं सुद्धा आपल्याला गरजेचं वाटतं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना रोज घडत असतात. काही घटना आपल्या समोर येतात तर काही घटना आपल्या समोर येत नाहीत. कारण यावरती तुम्हीच सगळेजण विचार करा ना, इतक्या लहान वयामध्ये जे वय असतं खेळण्याचं बागडण्याचं, अशा वयामध्ये या मुलांचं वागणं बोलणं इतकं विचित्र पद्धतीने का बदलतं? हे बदल आईवडील भावंड म्हणून आपल्याला कळतंय का? आणि याच्या मुळाशी जाऊन आपण ते समजून घेणार आहोत का? असे असंख्य प्रश्न आज आपल्या सर्वांसमोर उभे राहिले आहेत.